हॅलो फ्रेंड्स, मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत मटरच्या पुऱ्या। त्यासाठी मटर घेतलेले मी, त्याच्यात लसूण, 2 हिरव्या मिरच्या, जिरं, त्याची पेस्ट तयार करून घेतलेली। एक बटाटा घेतला आहे, तो उकडून किसून घेतला आहे। तेल गरम करायला ठेवलं आहे, आपण मटर त्याच्यात मिक्स करून घेऊ। हे सगळं मिक्स करून घेतलं आहे। यात चवीपुरतं मीठ टाकूया आपण। माझ्या मुलीसाठी करते त्यामुळे मी 2च मिरच्या टाकल्या आहेत। तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकतात। हे चांगलं थोडंसं परतू द्यायचं आहे। यात आपण थोडं पाणी मिक्स करून घेणार आहोत। पाण्याला चांगली उकळी आली की यात आपण रवा ॲड करून घेऊ। यात मी हळद आणि हिंग पण ॲड करून घेतलं थोडंसं। याला उकळी आली की आपण यात रवा ॲड करून घेऊया। उकळी यायला लागली आहे। अर्धीच वाटी रवा घेतलेला आहे। रवा ॲड केलेला आहे, चांगलं मिक्स करून घेऊ। यात आपण उकडलेला बटाटा टाकून घेतला आहे, तो पण चांगला मिक्स करून घेऊ। बटाटा चांगला आपण मिक्स केला आहे। आपण झाकण ठेवून वाफ घेऊन घेऊ। बारीकच गॅस ठेवलेला आहे आपण पूर्ण। एक वाफ घेऊन घेऊ। वाफ घेतलेली आपण गॅस बंद करू। परत मिक्स करून घेऊया। हे थोडं थंड करून घेऊया। थोडं थंड झालं की मग यात थोडं मैदा, थोडं कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेऊया। यात आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेतलेला आहे, चांगलं मिक्स करून घेऊया। तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण तळण्यासाठी पुऱ्या। अशी पुरी तयार करून घ्यायची। मी छोटे छोटेच करणार आहे, तुम्ही हातावर पण करू शकता। तेल चांगलं तापलं आहे। बारीक गॅसवरच तळणार आहे मी, खूप फुल गॅस करणार नाही आहे, जेणेकरून सगळीकडून क्रिस्पी होतील। बघू शकता किती लालसर असे झालेले आहे। तयार झालेले आपले मटरचे पुऱ्या। हे पहा, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।